महत्त्वाची बातमी, रेवती सुळे पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानामध्ये आहेत। सुप्रिया सुळे यांच्यासाठी रेवती सुळे यांचा प्रचार आपल्याला पाहायला मिळतोय। युगेंद्र पवार यांच्यासोबत रेवती सुळे सुद्धा आता प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत। तर आपण ही दृश्य पाहतोय। यापूर्वी रेवती सुळे कोणत्याही राजकीय व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळाल्या नव्हत्या, मात्र आता या वेळेला युगेंद्र पवार यांच्यासोबत रेवती सुळे सुद्धा प्रचारामध्ये दाखल झालेले आहेत, प्रचारामध्ये उतरलेले आहेत। आपण ही दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। बारामतीमधली ही दृश्य आहेत। रेवती सुळे या पहिल्यांदाच प्रचारामध्ये सहभागी झालेले आहेत। सुप्रिया सुळे यांच्यासाठी रेवती सुळे यांचा हा प्रचार सुरू आहे। मोठ्या संख्येने इतर कार्यकर्ते सुद्धा सहभागी झालेले आहेत आणि युगेंद्र पवार यांच्यासोबत रेवती सुळे या सुद्धा प्रचारामध्ये उतरलेल्या पाहायला मिळत आहेत। यापूर्वी रेवती सुळे या कोणत्याही राजकीय व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळाल्या नव्हत्या, मात्र या वेळेला पहिल्यांदाच त्या प्रचाराच्या मैदानामध्ये उतरलेल्या आहेत। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांच्याकडून। मंगेश, काय अधिकचे अपडेट्स आहेत? रेवती सुळे या आपल्या आईसाठी आता मैदानामध्ये प्रचारासाठी उतरलेल्या पाहायला मिळत आहेत। नक्कीच गेल्या काही दिवसापासून बारामतीची निवडणुकी चुरशीची झालेली आहे। सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात संपूर्ण पवार कुटुंबीय देखील प्रचारामध्ये उतरले आहे। त्यातच आज सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती देखील प्रचाराच्या मैदानामध्ये उतरली आहे। आज बारामतीमध्ये प्रचार फेरीमध्ये रेवती सुळे या सहभागी झाल्या आहेत। अगदी त्यामुळे आपण ही दृश्य पाहतोय साम टीव्हीच्या माध्यमातून। बारामतीमध्ये प्रचार सुरू आहे आणि यामध्ये पहिल्यांदाच प्रचाराच्या मैदानामध्ये रेवती सुळे आपल्या आईचा म्हणजे सुप्रिया सुळे यांचा प्रचार करताना पाहायला मिळत आहेत। युगेंद्र पवार यांच्यासोबत त्या मैदानामध्ये उतरलेले आहेत, प्रचारात सहभागी झालेले आहेत। तर बारामतीमध्ये आपण ही दृश्य पाहतोय। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत होणार आहे आणि आता प्रचार शिगेला पोहोचलेला आहे, प्रचार सभांचा धडाका लागलेला आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय। बारामतीमध्ये सुद्धा आता प्रचार रॅली निघालेली आहे आणि यामध्ये रेवती सुळे या सहभागी झालेल्या आहेत।